श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटिरियर डिझायनर. आजचा व्हिडिओज हा माझा मराठीमध्ये आहे आणि मी खूप महिन्यानंतर मराठी व्हिडिओ बनवत आहे. माझे सुरुवातीला 2 मराठीमध्ये व्हिडिओ आले होते, पण त्यानंतर माझा वास्तूवरती मी व्हिडिओज बनवते. तर मला खूपसे फ्रेंड्स जे आहे किंवा माझे जे दादा आहेत, ताई आहेत, त्यांनी मला म्हटलं काही लोकांना मराठी नाही समजत, माझ्या परिचित लोकांना, तर मग हिंदीमध्ये बनवायला सांगितलं. पण माहीत नाही, आज स्वामी समर्थ महाराजांबद्दल जेव्हा व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावरती मला हिंदीत नाही बनवूशा वाटलं, तर म्हणून मी मराठीत हा व्हिडिओ बनवत आहे. आणि स्वामी समर्थ महाराज हे माझ्या जीवनात खूप मोठा म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद आहे, की मी म्हणू शकते त्यांच्या बिना मी जे आज सक्सेस आहे माझ्या लाईफमध्ये, किंवा एक सुख आहे, शांती आहे, समाधान आहे मला जे मी करत आहे त्यासाठी, ते फक्त आणि फक्त महाराजांच्या आशीर्वादामुळे आहे आणि त्यांच्या नित्यसेवेमुळे आहे. तर मी सांगते ना तुम्हाला, स्वामी समर्थ महाराज हे मी 2013 मध्ये जेव्हा, मला तर हेही नव्हतं माहीत की स्वामी समर्थ महाराज कोण आहे. ते तर माझ्या घरी मी जेव्हा जेव्हा कोर्स केला ना वास्तूचा डिप्लोमा, त्यावेळेस 2013 मध्ये माझ्या गुरूंनी मला महाराजांची फोटो देवघरात ठेवायला लावली होती. आता त्यांनी, आपल्या गुरूंनी म्हटल्यानंतर आपण नाही ठेवणार का? तर मी त्यांची फोटो घेऊन आली स्वामी समर्थ महाराजांची, आणि त्यांना जशी देवांची पूजा करायची तर सोबत सोबत त्यांची पण पूजा करायची. पण ना थोडंसं मनात असं वाटायचं की अरे आपण यांची फक्त पूजा करतो, जसं आपल्याला माहीत राहते गणपती बाप्पा कोण आहे, कृष्ण भगवान कोण आहे, लक्ष्मी माता कोण आहे, तसं थोडं स्वामींच्या बद्दल पण माहिती हवी होती मला. तर तरी मला काही असं विशेष माहिती भेटत नव्हती. पण असं असते ना की महाराजांना बरोबर सेवा करूनच घ्यायची असेल, तर 2-3 वर्ष तर मी त्यांना फक्त पूजा करत राहिली आणि त्यांचे पुस्तक पण घेऊन आली कुठल्या तरी असंच दुकानात जाऊन. तर ते पण मला माहित नव्हतं त्यांची पूजा कशी करायची, सेवा कशी करायची. पण बस मी ते 3 दिवसाचं पारायण म्हणजे करायची त्यांच्या, आणि बस त्यांची आरती वगैरे करून असं वर्षातनं एकदा करायची फक्त. तर म्हणतात ना की महाराजांपर्यंत जर आपल्या मनात जर इच्छा असेल ना की आपण त्यांची कशी सेवा करायची वगैरे, तर ते बरोबर आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतात. आणि 2015 मध्ये मग मी एक क्लास अटेंड केला. तर त्यातनं मला एक मैत्रीण मिळाली. तिने मला सांगितलं की मी स्वामींची सेवेकरी आहे आणि मी सेवा करते रोज नित्यसेवा, तर तू पण करत चल. तू जर त्यांना इतकी मानताय, तुला माहीत नाही आहे त्यांची सेवा कशी करायची, तर तू तुझ्या जवळपासच्या केंद्रात जा आणि तिथे जाऊन तू नित्यसेवा हे कशी करायची, म्हणजे महाराजांची सेवा, ते तू विचार तिथे. ते बरोबर गाईड करतात आपल्याला. तर मी गुगलवरती सर्च केलं, तर माझ्या जवळपासचं केंद्र मला तिथे लिहून आलं, तुळशीबाग केंद्र म्हणून. तर मी मग तिथे गेली. 2015 पासून मी माझ्या केंद्रात जायला सुरुवात केली होती. आणि तिथे गेल्यानंतर मला बरेचसे अनुभव आले. मला समजलं की स्वामी महाराज कोण आहे, स्वामी महाराजांची सेवा कशी करायची असते. तर तेच आजच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी स्वामी समर्थ महाराजांचे इतकं करते, तर आपल्याला जेव्हा इतका फायदा झाला, तर का नाही आपण आपल्या ताई आणि दादांना पण ही सेवा सांगायची. आणि त्यांच्या पण जीवनात जर काही प्रॉब्लेम असेल, तर महाराज नक्कीच आपल्याला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढतात. तर आणि आता बघा, मी तर छानच आहे माझं सर्व, पण मी महाराजांची सेवाची जी आपल्याला सवय पडून जाते ना, ती मग एक दिवस पण नाही झाली ना, तर मग छान नाही वाटत. तर आणि आपले प्रत्येक प्रॉब्लेम्सनं दूर व्हायला मदत होते. बघा, सर्वांचे आपापले कर्म आहेत. कर्मानुसार आपल्याला त्याचे फळ मिळत असते. आज आपण सेवा करायला सुरुवात केली आणि उद्याच तुम्हाला फायदा होईल असं नसते. तर त्याच्यामुळे एक कन्सिस्टन्सी पाहिजे असते आपल्या सेवेमध्ये. आणि कधी महाराज आपल्या जीवनात बदल घडवून आणेल, कधी आपल्याला म्हणजे कशी प्रचिती देईल, हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आज माझे स्वतःचे हे अनुभव आहे आणि या अनुभवातूनच मी इतकं बोलत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांची सेवा, नित्यसेवा कशी करायची हेच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता नित्यसेवा कशी करायची. नित्यसेवेसाठी खूपच सिंपल आहे. ह्या 2 पुस्तकी येतात, नित्यसेवा स्तोत्र व मंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृत. हे काय आहे, आपलं श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणित सेवा मार्गाची ह्या पुस्तकी आहेत. आता ह्या कुठनं घ्यायच्या आपल्याला? सर्वात आधी
आपल्याला या आपल्या जवळपासच्या केंद्रात, म्हणजे तुम्ही जर आज गुगलवरती सर्च कराल किंवा तुम्हाला माहिती असेल स्वामी समर्थ केंद्र, तर तिथे तुम्हाला आरामात ह्या दोन्ही पुस्तकं मिळेल. तर त्यात तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला नित्यसेवाची पुस्तक लागेल, एक नित्यसेवा स्तोत्र व मंत्रची आणि श्री स्वामी चरित्र सारामृतची पुस्तक आणि एक माळ लागेल तुम्हाला. तर सर्वात पहिले आपल्याला सकाळी जेव्हा पण आपली देवपूजा होऊन जातं, म्हणजे आपण जी आपली घरची रोजची नियमित पूजा करतो, ती पूजा झाल्यानंतर तुम्हाला याच्यासाठी एक महाराजांची फोटो लागेल आणि एक मूर्ती लागेल. आता फोटो आणि मूर्ती का बरं? तर आपण फोटोला काय करतो, फोटोला आपण अभिषेक नाही करू शकत, पण जेव्हा जेव्हा आता सध्या तुम्ही फोटो आणली तरी चालेल, पण मूर्ती मग तुम्हालाच हळूहळू वाटेल की आपण महाराजांचा अभिषेक करायला पाहिजे, महाराजांना छान स्नान घालायला पाहिजे, त्यांना नैवेद्य दाखवायला पाहिजे. आपोआप आपल्याला ओढ लागायला सुरुवात होते. सुरुवातीला तुम्ही स्वामी सेवा करा, नित्यसेवा सुरू करा. त्यासाठी तुम्हाला असं काही वेळेचं बंधन नाही आहे. तर नित्यसेवा स्तोत्र व मंत्र पुस्तकमध्ये सर्वात आधी स्वामी स्तवन दिलेलं आहे. स्वामी स्तवन वाचायला 5 मिनिट लागतात फक्त. सुरुवात आहे, थोडा 1-2 मिनिटं जास्त लागेल तुम्हाला, पण 5-7 मिनिटात तुमचं स्वामी स्तवन वाचून येतो. पहिल्याच पेजवरती स्वामी स्तवन दिलेलं आहे महाराजांचं. त्यानंतर तुम्हाला 11 माळ स्वामी समर्थ महाराजचा मंत्र जप करायचा आहे. कोणता? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता 11 माळ जप म्हटल्यावरती कोणालाही वाटते की 11 माळ, आता कसं आहे, खूप जणांना ना जमत नाही, खूप कामं असतात, घरच्या ताई पण आहे त्यांना पण भरपूर कामं असतात आणि पुन्हा जे वर्किंग आहे त्यांना पण खूप कामं असतात. तर तुम्ही एक माळ जप करा. जर नसेल जमत 11 तर एक माळ जप करा, पण मनातून करा. कारण की ना फक्त आपण इकडे माळ जप करतो आणि लक्ष दुसरीकडे आहे, तर हे असं नाही. एकच माळ जप करा. नसेल 11 माळ जप होत असेल तर मी तर काय करते, रोज एक माळ जप करते, कारण की माझं पण ऑफिस असते. पण त्यानंतर जर मला ज्या दिवशी सुट्टी असेल ना, त्या दिवशी मी माझ्याकडनं प्रयत्न करते की 11 माळ झाल्या पाहिजे. 11 माळ तसं खूप कमी होतात, पण प्रयत्न करते. तर तुम्हाला नसेल जमत तर एक माळ जप आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ही जी पुस्तक आहे, यातले 3 अध्याय वाचायचे आहे. जसं पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय. आज जसं गुरुवार आहे, मी स्वामी स्तवन केलं, श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप केली आणि यातले 3 अध्याय वाचले. आता उद्या मग पुन्हा मी स्वामी स्तवन करणार, एक माळ जप, आणि मग उद्या 4था, 5वा, 6वा असे रोजचे 3-3 म्हणजे वाढत जाणार आपल्या समोर. तर असं आपल्याला मग आपले 21 अध्याय होते. 21 अध्याय झालं की मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा आपल्याला नव्याने सुरुवात करायची असते. तर ही असते स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा. ठीक आहे, काहीच नाही आहे. आणि ह्या सेवेला तुम्हाला आता जर नवीन आहे तर 15 मिनिटं लागणार, आणि जर तुमची जेव्हा सवय होऊन जाणार तर 10 मिनिटाच्या वर या सेवेला लागत नाही. पण जेव्हा ही सेवा आपण करतो, नित्य नियमाने करतो, तेव्हा आपले लाईफ इतकं आपल्या जीवनात बदल घडून येतात. म्हणजे मी तर म्हणेल की तुम्ही फक्त ना निस्वार्थ मनाने सेवा सुरू करा. महाराज सर्व बघून घेतात की आपले प्रॉब्लेम्स काय, आपल्याला सांगायचीही गरज पडत नाही त्यांना, इतकं त्यांना आपल्या मनातलं माहीत असते. फक्त त्यांना ना देव म्हणते ना, भक्तीच्या भुकेला आहे, त्याला काही नको आहे आपल्यापासनं. म्हणून तसंच एक महाराजांचं पण आहे. तुम्ही फक्त सेवा सुरू करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस येतात. तसंच आता मला असे प्रश्न पण खूप जण विचारतात की अडचण आल्यावर काय करायचे, जसं लेडीजची 5 दिवसाची प्रॉब्लेम असते किंवा कधीच कोणतं काम आलं अर्जंटमध्ये, बाहेर जायचं आलं. तर बघा, बाहेर जायचं आलं तर तुम्ही महाराजांची नित्यसेवेची पुस्तक आणि स्वामीचरित्र सारामृत बाहेर सुद्धा नेऊ शकता, आणि तुम्ही ट्रेनमध्ये बसून, बसमध्ये बसून सुद्धा पठण करू शकता, हॉटेल्समध्ये रूममध्ये बसून सुद्धा पठण करू शकता. पण फक्त जे लेडीजचे प्रॉब्लेम असतात 5 दिवसाचे, त्यात तुम्हाला ते म्हणजे सेवा करता येणार नाही. ते 5 दिवस आपल्याला वगळून नंतरचे जे दिवस राहणार तेव्हा सुरुवात करायची. जसं 12 अध्याय झालाय समजा आता आणि प्रॉब्लेम आली आहे, तर तुमचे ते 5 दिवस स्किप करायचे आणि त्यानंतर पुन्हा 13, 14, 15 असे अध्याय सुरू करायची. ही महाराजांची नित्यसेवा आहे. आता महाराजांची सेवा कधीपासून सुरू करायची?
तर तुम्ही कधी पण महाराजांची सेवा सुरू करू शकता. पण आता येणाऱ्या 20 तारखेला, 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर त्या दिवसापासून पण तुम्ही स्वामी सेवा सुरू करू शकता आणि खूप छान असे म्हणजे अनुभव घ्या आपल्या लाईफमध्ये. कारण की मी माझं जीवन महाराजांच्या सेवेमुळे बदललेलं मी अनुभव घेतलेला आहे. तर माझी आज इच्छा अशी झाली की मी माझ्या ताई आणि दादांपर्यंत पण ही सेवा पोहोचवायला पाहिजे, म्हणून मी आजचा व्हिडिओ हा बनवला आहे. आणि महाराजांचा प्रकट दिवस हा माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा, म्हणजे जी सेवेकरी आहे त्यांना माहीत आहे हे सर्व. तर तुम्ही पण महाराजांची सेवा करा. आणि माझी तर महाराजांच्या प्रकट दिवसासाठी तयारी पण सुरू झालेली आहे. कारण की मी छोटे छोटे उत्सव पण खूप छान नेहमी सेलिब्रेट करत असते. आता नवरात्री येत आहे, नवरात्रीत पण माझे म्हणजे नवरात्रीचे दिवस पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. देवी आईची सेवा, आमच्याकडे कुलदेवीची सेवा केली जाते, तर त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवणार. पण महाराजांची सेवा ही रोज तुम्हाला 15 मिनिटं लागणार आणि जसे जसे तुम्ही या सेवेत समोर वाढाल तर 10 मिनिटं पण म्हणजे पटकन 10 मिनिटात ही सेवा होणार. आणि बघा, जे मी माझे हे जे 10 वर्ष 11 वर्ष जे झाले आहे, मी असं वर्ष नाही सांगू शकत तुम्हाला, पण माझ्या लाईफमध्ये कधी बदल घडून आले आणि कधी काय काय घडलं आणि आज मी म्हणजे कसं मी सांगू नाही शकत. म्हणजे माझ्यासाठी महाराज खूप काही आहे. आज महाराजांचे प्रत्येक क्षणोक्षणी माझ्यासोबत असतात. माझ्या घरच्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असते, म्हणूनच आज मी इतक्या म्हणजे मला लाईफमध्ये सक्सेस मिळत आहे म्हटलं तरी चालेल. आणि महाराज माझ्यासाठी सकाळी उठले पण महाराजच आहे, रात्री झोपेपर्यंत महाराजच आहे, सदैव श्री स्वामी समर्थ महाराजच आहे. तर हा आहे आजचा माझा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मी तर म्हणते शेअर जास्तीत जास्त करा आणि सर्वांपर्यंत ही सेवा पोहोचू द्या. म्हणजे नित्यसेवा जेव्हा सर्व्हिस सुरू करेल तेव्हा महाराज बघा लोकांच्या लाईफमध्ये किती चेंजेस व्हायला सुरुवात होते. माझी लाईफ तर पूर्णपणे चेंज झालेली आहे महाराजांच्या सेवेने. आज तुमची पण लाईफ छान बनव, तुमच्याही जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी येऊ, हीच माझी महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि ही म्हणून मी माझा व्हिडिओ आज इथे संपवते. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.